हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 13 क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ त्रयोदशोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 13 श्लोक क्रमांक 5. महाभूत्यान्यहंकारो बुद्धिर्व्यक्तमेव च इंद्रियाणि दशैकञ्च पंचचेंद्रियगोचराः. आता ह्याला जोडूनच श्लोक क्रमांक 6. इच्छा द्वेष सुखं दुःखं संघातश्चेतना धृती एतत् क्षेत्रं समासेन सविकारमुदाहृतम्. पंचमहाभूते, अहंकार, बुद्धी, प्रकृती, 10 इंद्रिय, मन, इंद्रियांचे 5 विषय, इच्छा द्वेष सुखदुःख, देह, चेतना, धृती असे संक्षेपाने त्यांच्या परिणामांसहित आणि विकारांसहित क्षेत्र सांगितले आहे. या देहात असलेल्या प्रमुख 24 तत्वांसहित त्यांच्या परिणामांना आणि विकारांनाही क्षेत्र असे सांगितले आहे. हे जडक्षेत्र ज्यांचे बनले आहे आणि त्याच्या आत जीवन जगताना जी उलथापालथ होते, या सर्वांना क्षेत्र असे म्हटले आहे. पंचमहाभूते. भूत म्हणजे अगोदरच असलेले. ही महाभूते अगोदरच आहेत म्हणून येथे अनेक वस्तू आहेत. आपण आहोत. महाभूतांना महातत्वे असे म्हणतात. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश अशी 5 महातत्वे आहेत. या महातत्वांपासून पृथ्वीवर सर्व वस्तुजगत निर्माण झालेले आहे. हा त्यांचा परिणाम आहे. आपले शरीर या महातत्वांपासून तयार होते. आपले नित्य जीवन या तत्वांमुळे सुरळीत चालते. महातत्वांपासून निर्माण झालेली वस्तू जेव्हा नष्ट होते तेव्हा ती या महातत्वांमध्येच विलीन होते. महातत्वांचे कार्य होत असताना प्रत्येक महातत्वात उरलेली 4 महातत्वे समाविष्ट असतात. त्यामुळे महातत्वांपासून होणाऱ्या प्रत्येक कार्यात सर्व महातत्वांचा भाग असतो. अहंकार. आपल्याला अहम म्हणजे मी आहे असे स्फुरण येते. याला अहंकार असे म्हणतात. ही आपल्याला असलेली आपल्याच अस्तित्वाची जाणीव असते. आपल्याला मी आहे असे स्वत्वाचे आकलन होत असते. यामुळे आपल्याला जगावे असे वाटते. जगायची उर्मी येते. हे अहंकाराचे आकलन अवास्तव आणि जाणीवेपेक्षा नको इतके यायला लागले की तो विकार होतो. यामुळे अनेक रिपू तयार होतात आणि आपण भोगापवर्गतेत अडकतो. बुद्धी. पंच ज्ञानेंद्रियांना ज्ञात झालेली माहिती येथे ग्रहण केली जाते. जेथे त्या माहितीचे विश्लेषण केले जाते आणि जेथे स्मृतीच्या आधारे त्या माहितीवर विचार केला जातो आणि हे विश्लेषण त्याच्यावरील विचारांसह जेथून प्रक्षेपित केले जाते त्याला बुद्धी असे म्हणतात. बुद्धीची क्षमता, बुद्धीची ताकद प्रत्येकाला कमी जास्त असते. बुद्धीचे कोंदण म्हणजे मेंदू. मेंदूची ताकद म्हणजे बुद्धी. मेंदू हे इंद्रिय आहे. मेंदू हे इंद्रिय आहे. त्याची कार्यशक्ती म्हणजे बुद्धी. स्मृती हा त्याचाच एक भाग असतो. स्मृतीतील ज्ञानठेवा फक्त बुद्धीच जाणू शकते. मेंदू आणि बुद्धी यात अतिसूक्ष्म फरक आहे. त्यामुळे बोलीभाषेत हे शब्द समानार्थीच वापरले जातात. बुद्धी भ्रष्ट झाली की तो विकार होतो. मनुष्य कुबुद्धीने वागून आपले जीवन दुःखी करून घेतो. प्रकृती. प्रकृतीला अव्यक्त असे म्हटले आहे. प्रकृती स्वतः प्रत्यक्ष व्यक्त होऊ शकत नाही. त्यासाठी तिला आत्मचेतनेची गरज असते. चेतनाहीन प्रकृती मृत होते. तसेच प्रकृती व्यक्त होत नाही. देह आणि इंद्रिये व्यक्त होतात. व्यक्ती तितक्या प्रकृती असे म्हटले जाते.
प्रत्येकाचा स्वभाव, वागण्याची पद्धत, जडणघडण ही निराळी असते. प्रकृती विकृत झाली तर देहादी इंद्रिय विचित्र वागतात. आपण अशा वेळी तो मनुष्य चक्रम झाला असे म्हणतो. 10 इंद्रिये. आपल्या देहाला 10 इंद्रिये आहेत. यापैकी डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा ही 5 ज्ञानेंद्रिये म्हणून ओळखली जातात. या 5 ज्ञानेंद्रियांद्वारे आपल्याला बाह्य जगताचे ज्ञान होते. ही इंद्रिय त्यांच्या ग्रहण कक्षेत जे काही येईल ते जसे आहे तसे ग्रहण करतात आणि ही माहिती मेंदूला पुरवली जाते. ज्ञानेंद्रिय बऱ्याचशा प्रमाणात स्वतंत्रपणे कार्य करत असतात. त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे महाग कठीण असते. हात, पाय, मुख, शिन्य आणि गुद ही 5 कर्मेंद्रिय आहेत. यांची क्रिया ही बरीचशी नियंत्रित केली जाते. फक्त शरीराला, जीवाला अकस्मात धोका निर्माण होतो तेव्हा प्रतिक्षिप्त क्रिया होते. त्यावर नियंत्रण नसते. उदाहरणार्थ, आगीला हात लागला की हात आपोआप चटकन मागे जातो. धोका असेल तर पाय आपोआप पळू लागतात. परंतु जाणून बुजून आगीत हात घातला असेल तर हात मागे जात नाही. मनाची मी स्वतःची स्वतंत्र व्याख्या केलेली आहे. मनाची मी स्वतःची स्वतंत्र व्याख्या केलेली आहे. मेंदूच्या विचारांचा आविष्कार जेथे साचतो त्याला मन असे म्हणतात. मूलतः देहात मन तयार झालेले नसते, ते नंतर तयार होते. मन देहाला अनावश्यक असते, परंतु प्रसंगानुरूप ते तयार होते आणि मृत्यूपर्यंत गोचिडीसारखे चिकटून राहते. योगी मनाला विवेकाचा आणि संयमाचा लगाम घालतात. अनावश्यक असलेले, आगंतुक तयार झालेले मन संपूर्ण जीवनाचा ताबा घेते आणि जीवन नको करते, उद्ध्वस्त करते. मेंदूकडून प्रक्षेपित झालेली माहिती आणि विचार हे वस्तुतः जीवात्म्यासाठी असतात, परंतु मन ते मधल्यामध्ये ग्रहण करते आणि कर्मेंद्रियांना स्वतःच्या मर्जीप्रमाणे कार्य करायला उद्युक्त करते. जीवात्मा मनापुढे हतबल होतो. त्यामुळे अंतरात्म्याच्या प्रेरणेपेक्षा देहादी इंद्रियांना सौख्य कसे मिळेल त्याप्रमाणे आचरण केले जाते. मन यावर जास्त माहितीसाठी माझे योग साधना हे पुस्तक वाचावे. इंद्रियांचे 5 विषय. वास्तविक 10 इंद्रियांचे 10 विषय आहेत, परंतु येथे भगवंत श्री फक्त 5 ज्ञानेंद्रियांच्याच विषयांचा विचार केलेला आहे. येथे भगवंत श्रींनी फक्त 5 ज्ञानेंद्रियांच्याच विषयांचा विचार केलेला आहे. कारण कर्मेंद्रियांचे विषय हे प्रकृती किंवा विकृती होऊ शकत नाहीत. कर्मेंद्रिये ही हुकमाची बांधील आहेत. पाय त्यांचे ते भ्रमण करत नाही, त्यांना आतून तशी प्रेरणा मिळावी लागते. याला फक्त प्रतिक्षिप्त क्रिया हा अपवाद आहे. तेथे ते कार्य प्रकृती म्हणून होते. ज्ञानेंद्रियांचे तसे नाही. त्यांचे विषय त्यांच्या मर्जीने होऊ शकतात आणि होतातही. जरा कुठे कुट्ट झाले की कान आणि डोळे तिकडे टवकारतात. त्यासाठी आतून प्रेरणा यावी लागत नाही. टाचणी टोचली तर मुखातून आवाज आपोआप येतो. डोळ्यांचा पाहणे, कानांचा ऐकणे, नाकाचा वास घेणे, जिभेचा चव घेणे, त्वचेचा स्पर्श ज्ञान असे हे ज्ञानेंद्रियांचे विषय आहेत. हे विषय स्वाभाविक प्रतिक्रिया म्हणून जेव्हा कार्य करतात तेव्हा ते प्रकृती असतात, परंतु ते जेव्हा अंतःप्रेरणेमधून कार्य करतात तेव्हा ते विकृती असू शकतात. एखादी विशेष गोष्ट पहा, अशी आतून आज्ञा आली की ती विकृती असू शकते. येथपर्यंत भगवंत श्रींनी 24 तत्वे म्हणजे क्षेत्र सांगितले आहे. 24 तत्वे म्हणजे क्षेत्र असे सांगितले. आता पुढे भगवंत श्री त्यांचे 7 परिणाम सांगतात. इच्छा. माणसाला जीवन जगताना काही कारणाने अमुक मिळावे अशी कामना, वासना निर्माण होते. यालाच त्याची इच्छा असे म्हणतात. काही इच्छा निर्माण झाल्या की त्या त्याच्या मनातून जात नाही. त्या पूर्ण करण्याचा तो प्रयत्न करतो. काही इच्छा सूक्ष्म असतात, त्या पूर्ण झाल्या नाहीत तर त्या विस्मृतीत जातात. काही इच्छा तीव्र असतात, यासाठी तो झटतो.
त्या पूर्ण न झाल्यास त्याचा त्याला फार मानसिक त्रास होतो. इच्छा प्रकृती किंवा विकृती दोन्ही असू शकतात. द्वेष. एखादी वस्तू दुसऱ्याकडे असली की आपल्यात द्वेष निर्माण होतो, किंवा आपल्याला न मिळता दुसऱ्याला मिळाली की द्वेष निर्माण होतो. याचा मत्सर, असूया असेही याला म्हणतात. ही विकृती असते. सुख. आपल्याला अनुकूल अशी गोष्ट घडली की सुख मिळते. आपल्याला काही मिळाले किंवा आपल्याला जे पाहिजे ते मिळाले किंवा एखाद्या गोष्टीचा आपल्याला उपभोग मिळाला तर त्यामुळे जे मानसिक समाधान मिळते त्याला सुख असे म्हणतात. जगात पूर्ण सुखी किंवा सुखाने तृप्त झालेला मनुष्य मिळणे महादुर्लभ असते, कारण कितीही सुख मिळाले तरी ते पुरे होत नाही. सौख्याची हाव सुटत नाही. सुख ही मानसिक गोष्ट आहे, ती विकृती आहे. दुःख. आपल्याला प्रतिकूल अशी गोष्ट घडली की दुःख होते, म्हणजेच आपल्याला जे पाहिजे ते मिळाले नाही की दुःख होते, किंवा एखाद्या गोष्टीचा उपभोग मिळाला नाही की दुःख होते. अपेक्षित मानसिक समाधान मिळाले नाही की दुःख होते. दुःख मानसिक असते. माणूस दुःखाबद्दल तक्रार करतो, दुःखातून बाहेर पडायचा प्रयत्न करतो. तो कधीही दुःख भोगू इच्छित नाही. दुःख ही विकृती आहे. देह. श्लोकात संघात असा शब्द वापरलेला आहे. आत्तापर्यंत क्षेत्रामध्ये जे जे येते ते ज्यात सीमित होते ते संघात होय, म्हणजे देह किंवा शरीर होय. सांगितलेल्या इंद्रियांव्यतिरिक्त देहालाही स्वतंत्र स्वतःची प्रकृती आणि विकृती आहे. तहान लागली आणि पाणी प्यायले की देहाला बरे वाटते. थकून दमून आल्यावर झोप लागली की देहाला बरे वाटते. एखाद्यावर बळजबरी करून आपली सेवा करून देहाला आराम घेणे ही विकृती आहे. चेतना. देहाबद्दल सांगून मन चेतनेबद्दल सांगितले. देहाबद्दल सांगून मग चेतनेबद्दल सांगितलेले आहे, कारण चेतना देहाच्या अधिपत्याखाली येत नाही. चेतना प्रकृती किंवा विकृती तसेच परिणामही असू शकत नाही. चेतना सदा शुद्ध असते. त्यामुळे चेतना म्हणजे येथे आत्मा किंवा अंतरात्मा नसावा. येथे चेतना म्हणजे जीवात्मा असावा. याला प्राण असेही म्हटले जाते. आत्मा जेव्हा मातेच्या योनीत प्रवेश करतो तेव्हा तो तेथे जड जीवात्मा निर्माण करतो. हा जीवात्मा बुद्धीकडून माहितीचे प्रक्षेपित झालेले विश्लेषण ग्रहण करून अंतरात्म्याच्या प्रेरणेने कर्मेंद्रियांना कर्माची आज्ञा करतो. परंतु दुर्दैवाने हे प्रक्षेपण मन मधल्यामध्ये ग्रहण करून कर्म घडवून आणते. सुदैवाने जीवात्म्याच्या आज्ञेने कर्म झाले तर भोग निर्माण होणार नाही, कारण त्यावेळी कर्म केवळ प्रकृतीच असेल. धृती. धारण करणे म्हणजे धृती. ही प्रकृती किंवा विकृती दोन्ही असते. मनुष्य वीरश्री, धैर्य, भय, प्रेम, करुणा, नैराश्य इत्यादी धारण करतो. धारण करायचे कारण नष्ट झाले की धारण केलेलेही नष्ट होते. काही वेळेला कारण नष्ट झाले तरी स्मृतीवर व्रण तसाच राहतो आणि धारण केलेले प्रसंगानुसार पुन्हा उफाळून येते. अशा प्रकारे 24 तत्वे आणि 7 परिणाम मिळून क्षेत्र आहे. हरिओम.